लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेचे हेमंत पाटील, ठाकरे गट शिवसेनेचे नागेश पाटील तर वंचित बहुजन आघाडीतर्फे BD चव्हाण आणि OBC बहुजन पार्टीकडून ॲडव्होकेट रवी शिंदे हे 4 दिग्गज नेते हिंगोली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हिंगोली लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटातील शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर महायुतीकडून शिंदे गटातील शिवसेनेचे हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडी शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली असून तर दुसरीकडे महायुती भाजपाकडून युतीतील शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाकडून जोरदार विरोध केला जात आहे. उमेदवार बदलावा नाही तर भाजपा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे येथील भाजपच्या 3ही आमदारांनी सांगितले आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून अडचणीत वाढ निर्माण झाली, तर वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली लोकसभेसाठी BD चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. BD चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड झाले आहे, तर OBC बहुजन पार्टीकडून ॲडव्होकेट रवी शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे. काल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि तमाम या महाराष्ट्रातील गोरगरिबांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी मला हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी हिंगोलीवासियांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या सर्व वंचित समाजाच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेबांचे मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आज आमचा पहिलाच दिवस आहे. रात्री 8:30 वाजता साहेबांनी प्रेस घेऊन ही नावाची घोषणा केली आणि आज आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी गेलो आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी हिंगोलीला आलो आहे. आणि आजपासून आमचा हा प्रचार दौरा झंझावात आता चालू करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या हातात आता फॉर्म भरायला फक्त 2 दिवस आहेत. आम्ही उद्या सकाळी 6 वाजता माहूर गडावरून आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरू करणार आहोत. आणि माहूरपासून मग ते तुमचे सारकानी असेल, मांडवी असेल, राजगडा, किनवट, बोदडी, इस्लापूर, हिमायतनगर, तामसा, हदगाव, मनाठा, वारंगा आणि डोंगरकडा या ठिकाणापर्यंत आम्ही 1 दिवसामध्ये आमच्या धावत्या बैठकी आम्ही भेटी घेणार आहोत. आणि 3 तारखेला आम्ही सकाळी 6 वाजेपासून वसमतपासून ते बाळापूरपर्यंत सकाळी वसमतची बैठक ही आमची 6 वाजताची आम्ही ठेवलेली आहे. पट्ट्याला आम्ही 7 वाजता ठेवलं आहे, शिरडला आम्ही 8 वाजता ठेवलं आहे, 9 वाजता औंढ्याला बैठक असेल, 10 वाजता नरसीला आणि 11 वाजता शेनगाव आणि 12 वाजता त्या ठिकाणी हत्याच्या या जिल्हा परिषदच्या बैठका असेल. आणि मग गोरेगाव आहे, कळमनुरी आणि बाळापूरला आमचा समारोप रात्रीला 9 वाजता होईल. आणि रात्री 9च्या नंतर 10 ते 1 वाजेपर्यंत आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघामधील उमरखेड, महागाव, धानकी या 3 ठिकाणी मी रात्री भेट देईल आणि आमचा हा धावता दौरा या ठिकाणी संपेल. आणि या दौऱ्यामध्ये जितके मंदिरं येतील, जितक्या मस्जिदा येतील, जितके आमचे बौद्ध विहार येतील,
जितके जितके गुरुद्वारा येतील, जितके जे सेवालाल महाराजाचे मंदिर येते त्या मंदिराला, त्या गुरुद्वाराला आणि या सगळ्याच या मंदिरांना आम्ही या ठिकाणी धावती भेट देणार आहे. त्यांचे आशीर्वाद आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतरचा आली आता 4 तारीख आणि 4 तारखेला सगळ्यांना आम्ही हे निमंत्रण देण्यासाठी आमची संपूर्ण टीम म्हणजे हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत असेल आणि त्या बाकीच्या विधानसभेमधले सगळे विधानसभानिहाय पदाधिकारी असेल आणि 4 तारखेला मोठ्या थाटामाटात वाजत गाजत डपड्याच्या तालावर आणि नृत्य करत झेंडे वंचितच्या हातात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महारॅली हिंगोली शहरामध्ये आपण 4 तारखेला काढण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि तसे निरोप प्रत्येक बूथ प्रमुखापर्यंत आम्ही आज रात्रीपर्यंत पोहोचित करणार आहोत. आणि मला आशा आणि खात्री आहे आपण आणि आपले चॅनल पाहणारे सर्व प्रेक्षक हे आम्हाला हस्ते परहस्ते सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. पुन्हा एक वेळ श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांचं मी ऋण व्यक्त करतो. नाही, 4 तारखेला आम्ही श्रद्धेय बाळासाहेबांना सांगितलं होतं, पण बाळासाहेबांचे स्वतः त्या ठिकाणी खूप गर्दी चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी भेटायला येत आहेत. त्यामुळे साहेबांनी मला या हिंगोली लोकसभेसाठी 3 सभा बाळासाहेबांनी मला दिलेल्या आहेत. NTV न्यूज मराठी, हिंगोली.